नमस्कार मित्रांनो. तर बघा आज कोण आले इकडे बघितला, बंधू आले, बंधू बघितले का? आणि इकडं कोण आहे? बाबू बघितला, शिवमुद्रा, सोमा शिवमुद्रा बेंजो ग्रुप चे मालक बघितला, पोपळज. बालवाडीत बाब्यांनी सोबत होतो. बाब्या पळून जायचं सारखा घरी, तुला सांगतो. आणि तुला सांगतो, ह्याला हाणून हाणून आणायची जिम्मेदारी ह्याच्या घरच्यांनी माझ्याकडे दिली. हा ना, खरं सांग, खोटं बोललो बाब्या. आणि मी पुढे बसायचो आणि माझ्या पाठीमागे बसायचं. हा ना, वडीत तुला सांगतो तू शाळेत. आणि तसं बघायला गेलं बाबू, लहानपणी कुठं असायचा तो? माझ्या घरी कुठं असायचा सांग? अरे बाबा, आम्ही दोघं एकत्र आहे म्हणून तुला सांगतो. गाव नाही, त्या मामाची माझी भांडणं त्याच्या. ती म्हणायचं माझं पोरग उठतंय तुझ्याच घरी कसं येतंय? वहिनी तिथला लाईट टाकावं ते कोपऱ्याचं बटन, तुझ्याच घरी कसं काय येतोय? आणि नाना होतं म्हणजे तुझं वडील होतं तेव्हापासून आपली दोस्ती. नाना वारलं तुम्हाला चालू असताना आम्ही जाऊन सामान आणायचो. आम्ही गाडीवरून साडकं पडायचो म्हणून आम्ही कोंबडा कापला. आम्ही देव मीच बघितलं होतं भविष्य. कुणी बघितलं? मीच बसलो, म्हणलं तू का सारखं पडतोय इथं, बस पुढं. गुलाल फिलाल लावला, लगेच मला कळलं मसुबाला कोंबडा. आपण किती कोंबडे कापलं होतं? दोन. आणि ह्याचं गॅरेज आहे, ह्याच्यात एका कोंबड्या किती माणसं घेऊन जायचं तुम्ही? पेट्रोल टाकून जायचं ना. आणि ह्याच गॅरेज होतं, आणि ह्याच्याच गॅरेजवर पेट्रोल टाकायचो. बाय ह्याच्या भावाला सांगायचो तुमचाच कोंबडा खायला चालू, पेट्रोल टाक. प्रत्येक पोरग टाकून आणतो ना आपण, खाल्लं होतं ना. आणि परत त्याला मित्र म्हणले काय कोंबडा चालता जकास, एकच नंबर भाजी चालते म्हणले. बाबे अजून कधी पडायचं रे गाडीवर? असे नाही म्हणायची. लय दिवस झालं म्हणली सोम्यान बाबे पडलाच नाही गाडीवर, म्हणायची नाही. तुम्ही पडा केला का? तुम्ही हो बघत आठवण काय टक्कूच बांधल्याने बांधून यायचो का असं दोन पट्या असं पांढऱ्या बांधायचो, बांधायचो. ढिगा महाराजाची टीव्हीची गेली रेंज, आपण चालतो रेंज आणायला. हो, आणि त्या पुलात खाल्लं चाललो, लागलं होते त्याला. रेल्वेचं खाल्लं, ब्रिज खाल्लं लागलं. पुलात धडकलेला. इकडे ये की, इकडे इकडे बघितलं माझं जेल आहे. आणि ही पण काळचा तुकडा तुम्हाला सांगतो येऊन बसला इथं मगाच धरणं. रानातलं काय असो, शेवगा शेंग ककडी वगैरे काही असो भाजीपाला, पहिला पाट्या घरी मला आणून देतो. काय असेल ते भाजीपाला, जीव आहे भाऊचा माझ्या. बघितलं का? आणि ही आहे तुम्हाला सांगतो वहिनी साहेब. इकडं माझ्या मित्राची तुम्हाला सांगतो मिसेस. बरोबर आहे का वहिनी? इंग्रजी बोलावं थोडं. सायन्स झाले ना? 12. होय, थोडं मी इकडं सोपं, माझा अर्थ झाले. माझ्या बायकोचे BOW झाले. थांब प्रियंका, एक इकडं. आणि इकडं बघा मित्रांनो, आपलं बारामतीमध्ये दुनियादारी चहाची फ्रँचायझी लवकरच तुमच्या सेवेसाठी येते. कुठं? रिलायन्स मॉल, पेन्सिल चौकाच्या शेजारी तुम्हाला सांगतो. फ्रँचायझी टाकलेली एकदम असा कडकच्या, एकदा पेसाल तर परत परत येसाल, असं एक नंबर आहे तुम्हाला सांगतो. आता ओपनिंग आहे, त्याचं नियोजन आम्ही करणार आहे. गाळा हे लय मोठं नियोजन आहे. त्याचं उद्घाटन कधी करायचं काय भाऊचं नियोजन आहे. आणि या शाखेला नक्कीच तुम्हाला भेट द्यायला लागते. कुठलाच आहे आपला? दुनियादारी. ते ओनर आहेत, मालक आहेत, मेन माझं खास फ्रेंड आहे. ये की भावाला. हा चल, थोडे का पाहणं. मी बिग बनवून आणली 100ने. हे म्हणतोय मी 100ने आणले 1.25 किलो काय द्राक्षे. म्हणजे माझा कमीपणा केला का नाही सांग? म्हणजे मला असं दाखवून देतो मार्केटमध्ये खरेदी करायचं मला काय जमतच नाही बाबू. म्हणतो मी पावशेर जास्तच कशी आणली. बरं, अजून दुसरं यांचा DJ मित्राने लय कमावलं परत त्याला. मित्रांनो तुम्हाला सांगतो, शिवमुद्रा DJ, त्याच्यावर किती जण आहे कामाला? 15 माणसं आहे ते. कोणाला लागला DJ की बाबा लग्न असो, वरात असो, काय असो, माहिती लागतं नाही ना? मला काय माहित कशा जर कोणाला लागला वाजवायचा असला बुडे तर आवश्यक. अजून तुम्हाला सांगतो ह्याच्याच मामाचा DJ राजमुद्रा,
अख्ख्या महाराष्ट्रात हवा केलेली काही दिवसापूर्वी राजमुद्रा. हे बस हा तुम्हाला सांगतो सुनील मामा म्हणून हे जे बेळगाव पर्यंत आमचे खास मित्र. हा लय लय वाजाय फिजाय एक नंबर. आणि त्या मागे बाचेने पण बाजी मारली. कोणाला वाटलं करा पोपलस नाव हे प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगतो. त्या पोपलस मधून 2 डीजे अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतात. राजमुद्रा शिवमुद्रा नाद करायचा नाही डीजेचा माहिती का. घरची माणसं आहेत ही आपल्या. तर गावाकडून आलता एक इथं काम होतं तर काल आलता. तर मी थांबून घेतलं ह्याला बळच. वहिनी पण थांबल्या. मग आता ते गावाकडे बाबे राहतो का नाही आज. जायचं हा जायचं कुठं काय असंच करतो. परत आल्यावर 2 दिवशी एक पिकअप पलटी झाली ना सगळी पोरं पहिला म्हणजे हॅलो? जीवचं काम मी बाहेरच तेव्हा मला माहिती बाहेरच 8-10 ए, अण्णा. इकडे बघ त्याच उद्घाटन आहे. आता आम्ही ठरवणार आहे कधी करायचं काय. हा चहाची फ्रँचायझी लय मोठं टाकले. कामगारांनी हे ते लय म्हणजे त्याचं स्नॅक सेंटर वगैरे मोठं टाकलेलं आहे. पूर्ण आपलं लक्ष द्यायचं. आपली पोरं इथली बारामतीतलं इथला ग्रुप तिकडला खाल्ला ग्रुप समधी पोरं बोलवल्यात म्या. मग अशी झालं ना बोलणं काय म्हणली पोरं कसली अडचण येऊ द्या बारामतीत आणि किती पण पोरं लागू द्या. म्हणला नाही मग आता पहिलवान काय म्हणलं डीजे लागू द्या काय स्वस्त समद आणि कोण रील स्टार कुठली आणाय ती पण देतो तुम्हाला फ्रीमध्ये म्हणले नाही. आणि बघा ह्याचं उद्घाटन आम्ही कसं करतोय ते असं नियोजन आहे. तर त्याच्या चहाचा आणि बप्पा बघितलं माझा भाऊ गुपचुपच येतो गुपचुप येतो आणि गुपचुप जातोय. पण खास माझी गाडी घ्यायसाठी येतात. गपचूप आलो कोण आहे? हा कामाला हा मिलिटरी ते समजायला माहिती आहे की. ऐक हा तुला सांगितलं होतं का येणार आहे म्हणून? कोण नाही गपचूप येतं ते असंच असतं माझं. गपचूप येतो. एका येऊन म्हणतो तू कुठे रे. मी म्हणलं हा इथं. हे काय दार उघड की म्हणतो. पुण्याला गेलो पुण्याला काम होतं. आता बाउंड्री वय आता एक वर्षभर सर्व्हिस राहिली आमची बाबा तुम्हाला सांगतो. इकडे बघा आता बाबा आता 2-3 दिवस तिथून हलायचं नाही. काही बघितलंय कसलंय असं हात करतो असं असं करतो. बघितलं हे असलं असतं हे असं. बाबू थांबा आता संध्याकाळ बेत करू पाणी करू जायचंय. आजच्या दिवस थांबा पाणी करून घे होय रे. हा? पाणी करू आता म्हणलं पाणी करू. बेत पाणी मन आहे आणाय ते. बघा प्रियंका कुठे गेली. प्रियंका होय ग प्रियंका पोरगी झोपली इकडं. माझं पिल्ल्या झोपल्या बघितलं इकडं. आणि प्रियंका काय रे पाहिला. मी तुला सांगतो 40,000 देणार याला 65,000 देतो. किती फरक करतो काय त्याला मला टेन्शन आलंय आता. पोरगी बघून घे. मीच तो परिवार होतो आपले कस काय झाली यात्रा. प्रियंका अगं ही वहिनी चालल्या त्यांच्या पाया पड. सायन्स मधनं झाली ना ही बघा कशी खनखन इंग्रजी हानते होय ग. तिला सांग की ती म्हणते मेडिकल टाकून द्या मला. हे असं आहे नाही. चला एकदम मन मोकळे मित्र आहे आपली फॅमिली समजा. मेडिकल टाकून द्यायचं ना तुला शिकवता का देवता पुरी सांगितलं म्हणजे औषध दुसरी माणसं मारती म्हणते मी. चला भावाला गावाकडनं माझा जीवलग मित्र संधी आले ते छान. आणि दुसरी गोष्ट अशी की आता भाऊ आलाय म्हणलं तुम्हाला सांगतो म्हणते नाही जायचं आता हा? तास दीड तिकडे बघा. हो व्हिडिओ चालू आहे. बरं चला आता बाबू सकाळ सकाळ उठून जाऊ. आबळ आले ताई आबळ आले पुढं पाऊस असल्या नको ऐकी बाप्पा पण आलाय. चला आपण बाहेर फिरून येऊ. चला हो चला मित्रांनो बघा आमचं नियोजन कसं आहे.